कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईनं रचलेला हत्येचा कट मुंबई पोलिसांनी उधळलाय। मुंबई पोलिसांकडून अंधेरीत प्लॅटिनम हॉटेलच्या रूम नंबर 16 वर छापा टाकण्यात आलाय। पोलिसांनी बिश्नोई गँग मधील 5 जणांना अटक केली। यामध्ये 7 पिस्तूल, 21 जिवंत कारतुसे, मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आले। या प्रकरणी विकास दिनेश ठाकूर, सुमित कुमार, मुकेश कुमार दिलावर, देवेंद्र रुपेश सक्सेना, श्रेयस सुरेश यादव, विवेक कुमार, नागेंद्र सहा गुप्ता यांना अटक करण्यात आली। या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे या छाप्यात 7 पिस्तूल, 21 जिवंत कारतुसे, मोबाईल फोन, सिम कार्ड आणि एक इंटरनेटसाठी वापरला जाणारा डोंगल सुद्धा जप्त करण्यात आला। तर नेमकं काय घडलं ते आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर एक उद्योगपती आणि एक सेलिब्रिटी अशी माहिती मिळते। लॉरेन्सनं 5 जणांच्या गँगला मुंबईत पाठवल्याची पोलिसांना माहिती मिळाली। अंधेरीत प्लॅटिनम हॉटेलमध्ये पोलिसांनी छापेमारी केली। हॉटेलच्या रूम नंबर 16 मधून 5 जणांना अटक केली। विकास ठाकूर, सुमित कुमार दिलावर, देवेंद्र सक्सेना अटकेत। श्रेयस यादव, विवेक कुमार गुप्ता यांनाही करण्यात आली अटक। छाप्यात 7 पिस्तूल, 21 जिवंत कारतुसे, मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आले। बिश्नोईच्या आदेशानं 5ही जण काम करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल, पुढील तपास सुरू। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हातीम आपल्यासोबत जोडलेत। रितेशकडे मी जाणार आहे। रितेश, खरं तर आपण पाहतोय की लॉरेन्स बिश्नोई गँगची दहशत मागच्या काही दिवसांपासून वारंवार घटना आपण ऐकतोय। त्यात पुन्हा आता एक उद्योगपती आणि एक सेलिब्रिटी हा यांच्या निशाण्यावरती होता अशी माहिती मिळाली। मात्र मुंबई पोलिसांच्या उत्तम कामगिरीमुळे हत्येचा कट हा उधळून लावलाय। काय सांगशील सविस्तर, कसा राहिला संपूर्ण घटनाक्रम? नक्कीच आपण पाहिलं, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकातील एका अधिकाऱ्याला माहिती मिळाली की मुंबईमध्ये एका मोठ्या उपनगर परिसरातील एका मोठ्या व्यवसाय किंवा ॲक्टर किंवा मोठा व्यक्ती याच्यावरती जो आहे जी हत्या होणार आहे आणि त्याचा कट रचला आहे आणि त्या अनुषंगाने मुंबईमध्ये 5 जण हे दाखल झाले आहेत। त्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी पूर्ण तपास केला आणि मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये एका हॉटेलमध्ये हे 5 जण थांबले अशी पोलिसांना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलिसांनी जो आहे तिथे छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर तिकडे पोलिसांना 7 पिस्तूल आणि 21 जिवंत कारतूस, एक डोंगल, एक सिम कार्ड, काही सिम कार्ड पोलिसांना मिळाले। त्यांच्या तपासामध्ये सध्या तरी पोलिसांना अशी माहिती मिळत आहे, त्याचबरोबर पोलिसांना असा संशय आहे हे जे 5ही व्यक्ती आहे ते लॉरेन्स बिश्नोई गँगचे असल्याची पोलिसांना सध्या तरी संशय आहे। मात्र हे मुंबईमध्ये कुठल्या व्यक्तीचा आहे जो त्यांनी जो हत्याचा कट रचला होता या संदर्भात सध्या मुंबई पोलिसांचा जो तपास आहे तो सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी देखील आपण पाहिलं, सलमान खान असेल किंवा जे मोठे पॉलिटिकल लीडर आहे, लीडर आहे बाबा सिद्दीकी यांच्यावर देखील जेव्हा जी हत्या झाली होती किंवा सलमान खान यांच्या घरावरती फायरिंग झाली होती, हे दोन्ही व्यक्ती आहेत ते ज्यांनी फायरिंग केली किंवा हत्या केली हे लॉरेन्स बिश्नोई गँगचे होते असं देखील सांगण्यात आलं होतं। आणि आता पुन्हा मुंबईतील उपनगर परिसरातील एका मोठा व्यवसाय किंवा ॲक्टर किंवा एक मोठा व्यक्ती ह्याच्यावरती हल्ला होण्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली आणि हल्ला होण्याच्या आधी मुंबई पोलिसांच्या खबरदारीमुळे हा जो संपूर्ण हत्येचा कट आहे तो उघडकीस आला। मात्र हे नेमकं व्यक्ती कोणाची हत्या करण्यात आले होते, हे खरंच हे लॉरेन्स बिश्नोई गँगचे आहेत की नाही या संदर्भात मुंबई पोलिसांचा पुढील तपास आहे तो सध्याच्या स्थितीमध्ये सुरू आहे। करण, नक्कीच रितेश, या संदर्भातल्या या घडामोडी संदर्भातल्या वेळोवेळी ताज्या अपडेट आपल्याकडनं घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद। तर बिश्नोई गँगचे 5 गँगस्टर मुंबईमध्ये आता अटकेत आलेत। पोलिसांनी या गँगमधील 5 जणांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत। पोलिसांकडून गंभीर गुन्हे दाखल करून आता या संदर्भातला पुढील तपास सुद्धा सुरू आहे। कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने रचलेला हत्येचा कट हा मात्र पोलिसांनी उधळून लावला।